नमस्कार. निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई. कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कवितांची वही वाचून आचार्य अत्रे म्हणाले होते, शेतात सापडलेला मोहरांचा हंडा. कुणी म्हणालं अपूर्व चमत्कार, जडावांचा 3 पदरी हार, तर कुणी त्यांना आदरपूर्वक विशेषणं बहाल करावी. भूमिकन्या, खानदेशकन्या, निसर्गकन्या. कान्ह देशातील ज्या काळ्याशार भूमीत बहिणाई रसरशीत अंकुरासारख्या रुजल्या वाढल्या, कान्ह देशातील या माय मातीनं, शेती शिवारानं, पीक पाण्यानं, सभोवतालच्या परिसरातील जगरहाटीनं त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. माय मातीचं सत्व आणि सृजनशील तत्व बहिणाबाईंवर संस्कारित झालं. कणखरता, मृदू सोशिकता, क्षमाशीलता आणि विलक्षण जागरूकता म्हणजे बहिणाबाई. बहिणाबाईंचं नातं निसर्गाशी कसं अतूट होतं हे त्यांनी रचलेल्या ओव्यांवरून जाणता येईल. एके दिवशी आप्पा म्हणजे बहिणाबाईंचे सुपुत्र सोपानदेव म्हणाले, आई, तुला एक विचारू, दिवसभर किती कष्ट करते? जीव जाळणाऱ्या या उन्हात शेतात राब राब राबते, पण तुही नजर सतत जमिनीकडे. मग तुले आमच्यापेक्षा हे वेगळे विचार सुचतात तरी कसे? यावर बहिणाबाई म्हणते, धरत्रीच्या आरशामध्ये मी सरग पाहते बाप्पा. यावर बहिणाबाई म्हणते, धरत्रीच्या आरशामध्ये मी सरग पाहते बाप्पा. अशीच दुसरी आठवण सोपानदेव सांगतात. आमच्या मळ्यात विहिरीमागे एक आंब्याचं झाड आहे. विहिरीच्या धावेवर एक गुलमोहराचं झाड होतं. एकदा त्यांचा पुतण्या तिला म्हणाला, गुलमोहराच्या झाडाचा काय उपयोग? या झाडाला फळे नाहीत, ना पोट भरे ना ओठ भरे. त्यावर आई म्हणाली, आंब्यानं पोट भरत असेल, त्याच्या झाडाची सावलीही मिळत असेल, पण या गुलमोहराच्या झाडानं डोळ्यांना सुख मिळतं आणि मनही भरतं. हे मन भऱ्याचं झाड आहे. हे झाड ज्यावेळी वीज पडून भस्मसात झालं ना, त्यावेळी बहिणाई रात्रभर शोक करीत बसल्या होत्या. आनंददायी पु ल देशपांडे यांच्याही संस्कारशील विचारांची अशावेळी आठवण येते. कारण आयुष्याच्या वाटचालीत सगळंच पोट भरण्यासाठी नसतं. काही मनाला आनंद देणारं, वेगळी अनुभूती देणारंही असतं. कोणत्याही माय माऊलीचा पदर संस्कृतीला समृद्धता देणारा असतो. काही माय माऊली निसर्गाच्या निरीक्षणातून आणि आपल्या वाट्याला आलेल्या जीवनातील अनुभवातून असं काही विश्व साकारतात की त्यातून संस्कृतीची एक प्रगल्भ वाट निर्माण होते. इथे लौकिक अर्थानं 4 भिंतींच्या आत प्राप्त होणाऱ्या शिक्षणाची अट शिल्लकच राहत नाही. भल्या भल्या पदव्या घेऊन ज्यांना एवढं साधं, तरल आणि संवेदनशील भावविश्व मांडता आलं नाही, ते भावविश्व निसर्गकन्या बहिणाई संवेदनशील मनानं चित्रदर्शी भाषाशैलीत अगदी सहजतेने साकारतात. येहे रीत दोन मोठा, दोन्ही मधी पाणी एक. येहे रीत दोन मोठा, दोन्ही मधी पाणी एक. मोठं हाकलतो एक, जीव पोसतो कितीक. बहिणाईच्या या साध्या सरळ ओळी जगण्याला भान देऊन जातात. विहिरीच्या मोटेचं गाणं, पाणी उचलताना मोटेच्या चाकाचा सभोवतालच्या वातावरणात घुमणारा आवाज, मोटेचा नाडा, कणा, या गोष्टी आजच्या पिढीला कशा उमजणार? जिथं मोटेचं चित्रही धड रेखाटता येणार नाही, तिथं तिचं भावविश्व चुलीवरच्या भाकरीपासून पाखराच्या घरोट्यापर्यंत, ऊन वाऱ्यापासून पानांच्या टाळ्यांपर्यंत, कडू निंबोणीपासून गोड बोलीपर्यंत मनात रुंजी घालतंय. बहिणाई शेतात राबल्या होत्या. शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुखदुःख, त्यातले चढ उतार, झाडं, प्राणी, निसर्ग या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती. पर्यावरण जिव्हाळा त्यांच्या काव्यातून दिसून येतो. त्यांना दिसणारा देवही निसर्गातच दिसतो. तू ह्या पायांची चाहूल लागे पानापानामधी, देवा तुह्य येणं जाणं वारा सांगे कानामधी. मायासाठी पांडुरंगा तुह्य गीता भागवत, पावसात समावत मातीमधी उगवत. बहिणाबाईंच्या काव्यसंभाराचं 7 प्रकारे वर्गीकरण करता येतं. निसर्ग, सामाजिक, आध्यात्मिक, वर्णनात्मक, जीवतत्वज्ञान, स्फुट ओव्या आणि म्हणी
अशा सर्व मिळून 116 रचना उपलब्ध असून त्या बहिणाईंची गाणी या पुस्तकात समाविष्ट झाल्या आहेत. बाकी इतर रचना गहाळ झाल्याचं सोपानदेवांनी नमूद केलं आहे. शाळेत जाऊन पाठ्यपुस्तकी शिक्षण न घेतलेल्या, अक्षर ओळख नसलेल्या, मौखिक परंपरेनं आत्मसात केलेल्या गोष्टी, भोवतालच्या निसर्गाचं केलेलं सूक्ष्म निरीक्षण आणि जीवन जगताना प्रत्यक्ष घेतलेले अनुभव यातून त्यांना जे जे सुचलं ते अनमोल साहित्य झालं, मराठीचं धन झालं. लेवा पाटीदार बोलीभाषेचं तेजस्वी वैभव वाचकांसमोर आलं. आपल्या कवितांमधून जगण्याचं तत्वज्ञान बहिणाईंनी सांगितलंय. दुसऱ्यासाठी कष्ट घेणं, झिजणं यासाठीच आपलं जगणं असतं हे बहिणाईंना भोवतीच्या निसर्गातील रूपस्वरूपात दिसतं. उभे शेतामधी पीक ऊन वारा खात खात, उभे शेतामधी पीक ऊन वारा खात खात, तरसती कवा जाऊ देवा भुकेल्या पोटात, तरसती कवा जाऊ देवा भुकेल्या पोटात. ऊन वारा पाऊस खात शेतात पिकं उभी असतात. कशासाठी? तर भुकेल्यांच्या पोटात आम्हाला लवकर जाऊ दे असा मनातल्या मनात ही पिकं देवांचा धावा करीत असतात. पाही सनी रे लोकांचे यवहार खोटे नाटे, पाही सनी रे लोकांचे यवहार खोटे नाटे, तवा बोरी बाभईच्या आले अंगावर काटे, तवा बोरी बाभईच्या आले अंगावर काटे. बोरी बाभळींच्या अंगावर माणसांच्या खोट्या व्यवहारांनी काटे आले आहेत. त्या आता राखणीसाठी शेतांच्या कुंपणावरच्या अणुकुचीदार काट्या झाल्या आहेत हे बहिणाबाईंनी नमूद केलंय. बहिणाई खेड्यात वाढल्या, शेतात राबल्या. वतनदारी श्रीमंतीपासून ते गरिबीपर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास त्यांना व्यवहार ज्ञान शिकवून गेला. खेड्यातल्या जीवनचक्राशी त्या एकरूप झाल्या. नाती सांभाळली. कुटुंब, माणसं, निसर्ग, शेतकऱ्यांबरोबरचं शेतातील अवजार, कोयपं, आऊत, पाभर, चाहूर, वखर, नांगर ही सुद्धा त्यांच्या चिंतनातून सुटली नाहीत. त्यांच्या शेतातल्या अनुभवावरून दररोजच्या जगण्यातील वास्तव आणि निसर्ग, शेती, पाणी, प्राणी, माणूस, देव यांच्यातील ताळमेळ कसा आहे, तो कसा असायला हवा याचं गणित त्या आपल्या भावविश्वानुसार, दृष्टीनुसार मांडतात. सरत्याला पेरतं करणं, तिफणी न मातीशी करार करणं, पेरणीचा चौघडा वाजवीत बीज मातीच्या कुशीत टाकणं, पेरलेल्या बी बियाण्यांवर मायेची शाल पांघरणं, शेतातल्या या प्रक्रियेची ही जडणघडण त्यांच्या कवितेत दिसून येते. धरित्रीच्या कुशीमधी बी बियाण निजली, वर पसरली माती जशी शाल पांघरली. बिय टरारे भुईत सर्व कोंब आले वरे, बिय टरारे भुईत सर्व कोंब आले वरे, गयरल शेत जस अंगावर ती शहारे, गयरल शेत जस अंगावर ती शहारे. बहिणाबाईंनी केलेली शेतीची वर्णनं जणू शेती प्रक्रियेची संपूर्ण माहितीच करून देत आहेत असं वाटतं. पेरणीनंतर आलेला पाऊस शेतकऱ्याला किती आनंद देऊन जातो. हा पाऊस बहिणाबाईंना देवाचा प्रसादच वाटतो. त्यानंतर उगवलेलं कोवळं पीक जणू त्यांची कविता बनतं. ऊन वाऱ्याशी खेयता एका एका कोंबातून, परगटले दोन पान जसे हात जोडीसन, टाया वाजविती पान दंग देवाच्या भजनी. ऊन वाऱ्याशी खेयता एका एका कोंबातून, परगट दोन पान जसे हात जोडीसन, टाया वाजविती पान दंग देवाच्या भजनी. बीजांकुरातून उगवलेली कोवळी दोन छोटीशी पानं बहिणाबाईंना दोन इवलेसे हात वाटतात. तर वर आल्यानंतर हलणारी पानं जणू टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतायत. देवाची प्रार्थनाच करतायत, देवाचं स्मरण करतायत. अशीच आबादी आबाद होऊ दे म्हणून मागणं मागतायत. या निर्मितीमागचं आणि निसर्ग नियमांचं गूढ त्यांना विचार करायला लावतं.
शेतात बी पेरल्यापासून ते पीक व्यवस्थित हाती येईपर्यंत शेतकऱ्याचे कष्ट वाया जायला नकोत अशी काळजी त्यांना वाटते. आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी, आज करे खाले वरे डाव्या डोळ्याची पापणी. आज डावा डोळा लवतोय, काही संकट येणार नाही ना? पीक कापणीच्या वेळी त्यांना असा विचार येऊन त्या हातातल्या विळ्याशी बोलतात. आता विळ्या रे बाबा, दाखव तुझी करामत. अशा प्रकारे त्या अवजारांशी बोलतात. कधी वाऱ्याशी बोलतात, बैलांशी बोलतात. असा सगळ्यांशी संवाद साधून एक एक काम हातावेगळं करतात. मातीवर बहिणाईंचं जीवापाड प्रेम आहे. धरित्रीबद्दल त्यांना अत्यंत आदर आहे. धरित्रीच आपली खरी माय आहे, परंपरेनं मिळालेलं देणं आहे असं त्यांना अंतःकरणापासून वाटत असे. रानावनात जीव रमणाऱ्या या कवयित्रीच्या नजरेतून सुगरणीचं घरटं कसं सुटेल? पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला. शेतीची कामे करता करता बहिणाईंच्या डोळ्यापुढे माहेरची वाट दिसू लागते. माहेरची वाट सर्व स्त्रियांच्या माहेरच्या वाटेप्रमाणे मखमलीची आहे, पण वेगळापणा पुढेच आहे. त्या वाटेवर लौकी ही छोटी नदी आहे. वाटेवर पानांचे मळे आहेत, रेल्वेचं फाटक आहे, बाभळीचं बन आहे. पायाखालची माती तर पिवळी पिवळी अशी चिक्कण माती आहे. माया माहेराच्या वाटे लौकी लागली लागली, वाट चारे वाट सरा तुही तहान भागली. बहिणाईंना माहेराहून आपली कर्मभूमी, आपली काळी आई धरित्री अधिक प्रिय आहे. बहिणाईंची धरित्रीला दंडवत ही कविता तर धरित्रीचं जणू स्तोत्रच आहे. अशी धरित्रीची माया अरे तिले नाही सीमा, अशी धरित्रीची माया अरे तिले नाही सीमा, दुनियाचे सर्वे पोट तिच्यामध्ये झाले जमा. अशा या धरित्रीला दंडवत घालणं हे त्यांच्या रक्तातच आहे. आपल्या जीवाभावाच्या सखीला धरित्रीला त्या विचारतात, सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली, झाड गेलं निंगी सन मांगे सावली उरली. 13व्या वर्षी लग्न, तरुणपणीच तिशीत आलेलं वैधव्य आणि या अल्पशा आयुष्यात आलेली नैसर्गिक संकट यांना समजून घेत त्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहत त्यांना सामोऱ्या गेल्या. शेताशिवारातील झाडांशी, वृक्षवल्लेरींशी बहिणाईंची फार मैत्री होती. आवडणाऱ्या झाडांना तिनं नावं ठेवली होती. गुलमोहराला फुलाजी महाराज, खिरणीला दुपती, निंबाला निंबाजी बोवा, केळीच्या घडाला लेकरं कडेवर घेऊन उभी, कशी माझी लेकुरवाळी रंभा. या प्रकारे निसर्गातील हा तिचा मोठा कबिला होता. किती रंगविशी रंग, रंग भरले डोळ्यात, किती रंगविशी रंग, रंग भरले डोळ्यात, मायासाठी शिरी रंग, रंग खेये आभायात, मायासाठी शिरी रंग, रंग खेये आभायात. निसर्ग आणि माणूस त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. देवाला किंवा दैवाला दोष न देता आयुष्याचा अर्थ शोधण्याची त्यांची धडपड होती. बहिणाईंनी 3 डिसेंबर 1951 रोजी या धरित्रीचा निरोप घेतला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार त्यांच्याच शेतात म्हणजेच जाममळ्यात करण्यात आला. तात्पर्य, बहिणाईंची कविता जीवन मूल्यांसह आणि निसर्गाला संवेदनांसह स्पर्श करणारी श्रेष्ठ आणि दर्जेदार रचना आहे. आणि म्हणूनच या गुणसंपदेचा विचार करता अभिमानाने सांगावंसं वाटतं की ही कविता एका निसर्गकन्येची, भूमिकन्येची मौलिक कविता आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती संवर्धनासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आदरणीय कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन. जीव देवान धाडला. नमस्कार. निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई. कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कवितांची वही वाचून आचार्य अत्रे म्हणाले होते,
शेतात सापडलेला मोहरांचा हंडा.